काल अचानक आम्हाला एक सरप्राईज भेटलं. आज मी नाश्त्यासाठी बनवला होता शिरा आणि खूप दिवसातून आज आमच्याकडे शिरा बनला होता. आमच्या या बबलू भैयाने गाडी घेतली आणि अजिबात कोणालाच सांगितलं नव्हतं की मी गाडी घेणार आहे. ज्यावेळेस तो घेऊन आला त्यावेळेसच आम्हाला सगळ्यांना माहिती झालं. आता याने आम्हाला प्रॉमिस केलंय की एवढ्या सगळ्या आम्ही जणी आहे ना, सगळ्यांना बसवून तो कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे. चला, आज आमच्याकडे आणखी एक स्पेशल बेत होता. आमच्याकडे एक पाहुणे जेवायला येणार होते, त्यामुळे हे काही मी जेवण बनवलं होतं. आणि जे चिकन आहे ना, ते माझ्याकडून एवढं शिजलं होतं की त्याचा किमा बनवून गेला होता. तर या आहेत माझ्या ननंदबाईंच्या सासूबाई. यावेळेस ना खूप दिवसांनी त्या आमच्याकडे आल्या होत्या. जेवण वगैरे करून त्या गेल्या. त्यानंतर आपण इकडे तिकडे जातच बसायला. तर धीरजने तिथे आणल्या होत्या चिंचा. आता मला चिंच दिली म्हणून आमची ओवी किती रुसली ते बघा. आणि आता हिची रिॲक्शन बघा, मी चिंच तिला रिटर्न दिल्यानंतर. एवढी आगाऊ पोर आहेत सगळीच. तर आज संध्याकाळी आणखीन एक ठिकाणी आम्हाला जेवायला आमंत्रण होतं, त्यासाठीच आवरून निघालो होतो. आणि कुठे जायचं म्हटलं की आमच्या पोराची स्पेशल तयारी चाललेली असते. मला पण परफ्यूम मारायचा आहे वगैरे वगैरे. आता इकडे वहिनीबाईंनी काय केलंय बघा, चिकन 65 गरमागरम तळायचं त्यांचं चाललेलं होतं. सहजच त्यांनी हे प्लॅनिंग केलं होतं. तसं काही स्पेशल नव्हतं, पण स्टार्टरसाठी जे चिकन 65 बनवलं होतं ना, ते टेस्टला खरंच भारी होतं. मी कधीच चिकन 65 घरी बनवलं नाही आणि इथून पुढे मी सुद्धा नक्की बनवेल, कारण माझ्या आबीला सुद्धा ते खूप आवडलं होतं आणि असं मन लावून ते खात बसलं होतं ना. तर कधीतरी घरातून बाहेर जाऊन अशा काहीतरी गोष्टी केल्या तर खरंच खूप छान वाटतं. मस्त वरती बसून आम्ही जेवण केलं. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.